सीना नदी काठावरील जे पिकाची जर दुरावस्था पाहिली तर अतिशय दुर्दैवी या ठिकाणी पिकाची अवस्था झालेली आहे. सध्या आपण उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याला जोडणारा जो नंदूर बंधारा या ठिकाणी आहोत. सध्या नंदूर बंधारा प्रदीर्घ काळानंतर प्रवासासाठी थोडासा मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. परंतु जे नंदूर बंधाराच्या जे साईडचे जे शेती आहे त्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण आता बघू शकता कशा प्रकारे शेतीचं नुकसान झालेलं आहे, जेणेकरून आलेल्या महापुरामुळे अक्षरशः उभे असलेले पीक हे आडवे झालेले आहेत. त्याचबरोबर खरीप हंगामातील कांदा असेल, उडीद असेल, मूग असेल, तूर असेल, हे सुद्धा पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. सध्या आपण नंदूर येथील जे सीना नदी काठावरील जे जवळपास जो कारखान्याला जाणारा ऊस आहे, तो ऊसाची सध्या जी परिस्थिती पाहिली तर अतिशय दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे. जो हातातोंडाशी आलेला घास आहे तो शेतकऱ्याच्या कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजा हा संपूर्ण हतबल झालेला आहे. लागवड असेल किंवा औषधे असतील, खते असतील, यांचाही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या किमती आणि रोजगारासाठी जे रोजगारांचे जे पगार असेल, यात सुद्धा कुठेतरी मोठी वाढ झाल्यामुळे शेतकरी राजा या आधीच पूर्ण हतबल झालेला असताना, परंतु निसर्ग ही शेतकऱ्याला साथ देत नसल्यामुळे शेतकरी राजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता हातातोंडाशी आलेला घास आहे जर आपण पाहिलं तर या जे ऊसाची जी परिस्थिती अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. हा जो ऊस आहे तो पूर्ण कारखान्याला जाणारा ऊस होता, परंतु हा ऊस आता सध्या हा ऊस पूर्ण चिपाट झालेला आहे. याच ऊसाच्या प्लॉटमध्ये जवळपास 20 ते 25 फुटाहून अधिक पाणी असल्यामुळे हा ऊस पूर्ण पाण्याखाली गाडल्यामुळे ह्या ऊसाची सध्या दुरावस्था झालेली आहे. आपण बघू शकता हे पूर्ण ऊस नार आता पूर्ण चिपाड आणि लाकडं असल्याचे चित्र दिसत आहे. आता जर पाहिलं तरी अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे, शेतीच्या पिकाची झालेली. आपण बघू शकता संपूर्ण जमीन हे पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेल्यामुळे जे पीक आहे ते पूर्ण आता जर बघितलं तर संपूर्ण हे जे परिस्थिती बघा तुम्ही, संपूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. जवळपास हात ऊस कारखान्याला जाणार होता, परंतु हा जो ऊसामध्ये आता कोणत्याही प्रकारचा दम राहिलेला नसल्याचे चित्र दिसत आहे. बघत असो अक्षरशः हे लाकडे झालेले आहेत, परंतु शेतकरी राजाला आणखीन महसूल विभागाचे अधिकारी आहेत ते शेतकऱ्याच्या बांधावरती आले नसल्यामुळे शेतकरी राजातून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. विद्युत पोल असतील, विद्युत पोलची सुद्धा जर दशा जर पाहायला गेलं तर अतिशय दुर्दैवी या ठिकाणी आहे. संपूर्ण उभा असलेले पोल सुद्धा विद्युत ते पोल पाण्याच्या प्रवाहामुळे पडल्यामुळे या ठिकाणी जवळपास 15 ते 20 दिवसापासून माग लाईट नाही आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. त्या साईडला जर पाहायला गेलं तर जवळपास विद्युत कंपनीचा जो मेन टॉवर आहे तो सुद्धा टॉवर जवळपास पाण्याच्या प्रवाहामुळे आडवा झाल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं महावितरण कंपनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. आता आपण बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले, परंतु प्रशासनाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची शेतकरी वर्गातून सध्या मागणी होत आहे. असा तडाखा सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलेला आहे की जो 3 पिढ्यामध्ये सुद्धा कधी एवढं नुकसान झालं नसेल तेवढं ह्या आत्ताच्या घडीला होऊन गेलेलं आहे. आपल्याला माहित असेल उद्याच्या 1 नोव्हेंबरला सगळे कारखाने चालू करायचे आदेश राज्य सरकारने दिलेले होते, पण जो पूर भाग आहे त्या भागातले कारखाने चालू करून एकरी 5 टन सुद्धा ऊस निघणार नाही. तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा कळल, एकरी 5 टन सुद्धा ऊस या भागातला निघणार नाही. एकरी शेतकरी सरासरी 50 टन 60 टन जास्तीत जास्त 70-80 टनापर्यंत जाणारा माल आता तुम्ही बघितला असेल तर 5-10% पुढे देखील जाणार नाही. एवढं अतोनात नुकसान या महापुरानं पूर्ण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. माझे सरकारला बी विनंती आहे की सरकारांचं त्यांचं जर कल्पना असेल किंवा प्रशासनाचं की ऊस या पिकाला आपण नुकसान पंचनाम्यामध्ये घ्यायचं नसेल असं काय मनात असेल तर कृपा करून महापुरात ज्या प्रकारे ऊस उद्ध्वस्त झालाय आपण जर हा ऊस बघितला तर आपल्याला देखील कळेल की खरंच काय नुकसान झालेलं आहे. त्यामुळं सरसकट हेक्टरी काय तुम्हाला भाव द्यायचा द्या. सरासरी आता जर एका वेळेला आम्ही एकरी उत्पन्न काढलं तर 2-2, 3-3 लाखाचा ऊस कारखान्याला जात होता. आता तो ऊस 20,000च्या पुढे देखील जाणार नाही. त्यामुळं सरकारनं मायबाप शेतकऱ्याचं अश्रू आपण म्हणतो या महापुरात सरकारला कदाचित शेतकऱ्याचे अश्रू दिसणार नाहीत, पण त्यांना विनंती आहे की या ऊस पीकवाले असतील किंवा बाकीचं कांदा उत्पन्न असेल किंवा
जे काय खरीप हंगामातले पीक आहेत या सर्व पिकाला जेवढा जास्तीत जास्त हेक्टरी तुम्हाला भाव द्यायचा तेवढा देऊन ह्या संकटातून ह्या बळीराजाला एकदा तुम्ही बाहेर काढा. हा बळीराजा परत एकदा स्वतःच्या पायावर ताकदीनं उभा राहील. पण आता तुमची वेळ आहे सरकार म्हणून या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणे. झालं तर झालं किंवा औषध महाग आहेत, मजुरी लय खूप मजुरी आहे, लय मोठ्या प्रमाणात लागवड आहे, याला खर्च लय केलेला आहे, शेतकरी काय देणं काढून केलेला आहे, त्याचं देणं तर फिटलं पाहिजे कमीत कमी. शिक्षणाचा खर्च, घर चालवणं ते तर लांबच राहिलं हिशोब. एवढंच की 1-2 हजार प्रमाणात तर द्यायला पाहिजे शेतकऱ्याला, माझी एवढी अपेक्षा आहे. हेक्टरी शासनाने किती मदत करावं? हेक्टरी एक 50-50 हजारांतर मदत करावं, माझं एवढं हे आहे. याचा लागू तुम्ही किती बी दिलं तर हे होत नाही. आता एवढं भरून काढत नाही तुम्ही, 5-50 हजारांतर द्यायला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे. आपण पाहिलं तरी शेतकरी राजा संपूर्ण हतबल झालेला आहे. हातातोंडाशी आलेला घास अगदी कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजाचं संपूर्ण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जर पिकाची जर परिस्थिती पाहिलं तर पाहत नाही, कारण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचे चित्र दिसत आहे. तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत असल्याचे चित्र दिसत आहे.